वळणार पुढच्या महत्त्वाच्या घडामोडीकडे। इराण अमेरिका इस्रायलच्या युद्ध संघर्षामुळे देशात बसत असलेली झळ अजूनही कायम आहे। देशात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली। व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर 195 रुपये 5 पैशांनी वाढले, तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने प्रीमियम पेट्रोल आणि डिझेलचे दरही वाढवले। पाहूया। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 195.5 रुपयांनी वाढ झाली आहे। गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्यामुळे हॉटेलमधील पदार्थ महागणार आहेत। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्यामुळे हॉटेल चालकांना याचा फटका बसणार आहे। घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कुठलेही बदल झालेले नाहीत। मुंबईमध्ये 1835 रुपयांना मिळणारा व्यावसायिक गॅस सिलेंडर आता 2031 रुपयांना मिळणार आहे। दिल्लीमध्ये आधीचा दर 1883 रुपये आणि आता सुधारित दर 2078 रुपये 50 पैसे, तर चेन्नईमध्ये 2043 रुपये 50 पैशावरनं 2246 रुपये 50 पैसे इतके दर झालेत। व्यावसायिक गॅस सिलेंडरचा कोलकातामधला आधीचा दर 1990 रुपये, त्यावरून आता 2208 रुपये झालेत। 32 दिवसात दुसऱ्यांदा ही भाववाढ करण्यात आली आहे। दुसरीकडे इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं प्रीमियम पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवलेत। दिल्लीत प्रीमियम पेट्रोलचे दर 149 वरनं 160 रुपयांवरती, तर प्रीमियम डिझेल 91 रुपये 49 पैशांवरनं 92 रुपये 99 पैसे प्रति लिटर पोहोचलंय। तर इंडियन ऑइलकडनं जेट इंधनाच्या दरात देखील वाढ करण्यात आली आहे। 96,000वरनं दर 2,07,000 प्रति किलोमीटरपर्यंत वाढलेत। यापूर्वी 1 मार्चला जेट इंधनाच्या दरात 5.7% वाढ झाली आहे। एक महत्त्वाची घडामोड आहे। भोंदू खरातची सलग 14व्या दिवशी एसआयटी कडून चौकशी सुरू आहे। वैद्यकीय तपासणी करून खरातची एसआयटी कडून चौकशी केली जाते। काही तासांनी खरातला न्यायालयात हजर केलं जाणार आहे। तर आज खरातची पोलीस कोठडी संपते। न्यायालयात हजर करण्यापूर्वी खरातची एसआयटी कडून कसून चौकशी होतीये। शेवटच्या काही तासांमध्ये अधिकाधिक माहिती खरातकडून बाहेर काढण्यावर भर असणार आहे। काल खरातचा मुलगा हर्षवर्धन याला सुद्धा ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली होती। तर भोंदू खरातला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। खरातची आज पोलीस कोठडी संपते, त्याला आज कोर्टात हजर केलं जाईल। एसआयटी कडून पुन्हा एकदा भोंदू खरातची पोलीस कोठडी मागितली जाण्याची शक्यता आहे। रात्री उशिरा भोंदू खरातच्या मुलाला अटक करण्यात आली आहे, तर भोंदू खरातची पत्नी कल्पना खरात फरार आहे।